आपण पाहत आहात केएस न्यूज मराठी। मुचंडी तालुक्यात जत येथे अतिक्रमण हटाव मोहिमेचा निषेधार्थ विजापूर गुहागर राज्यमार्ग रोखला। दलित कुटुंबाच्या उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर नायब तहसीलदार यांनी मध्यस्थी करून आंदोलन स्थगित केले। मुचंडी तालुक्यात जत येथील ग्रामपंचायत हद्दीत 70% अधिक अतिक्रमण असतानाही दलित कुटुंबावर कारवाई। दलित कुटुंब संतोष दादासो महाजन टेलरिंग दुकान, शोभा सदाशिव कांबळे दूध डेअरी, कविता संजय कांबळे कापड दुकान व्यवसाय करून त्यांची गेल्या 30 वर्षापासून असलेली दुकाने बंद पडल्याचा धक्कादायक झाला आहे। या अन्यायी कारवाईचे निषेधार्थ आणि कुटुंबावर ओढवलेल्या उपासमारीच्या संकटामुळे संतप्त ग्रामस्थांनी व बाधित कुटुंबाने विजापूर गुहागर रास्ता रोको आंदोलन बंद पाडले। मुचंडी गावात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झालेली आहेत, मात्र प्रशासनाकडून कारवाई करताना दुजाभाव केला जात केवळ 2-3 दुकानांना कुंपण लावून त्यांच्यावर जाणे आदेश घ्यायचे 2 मिनिटात विषय युवा नेते कपुभाई पटवेकर, तानाजी कटरे, बंडा वाघमारे, शंकर शिंदे, हनुमंत शिंदे, विलास तेली, उमेश कांबळे, रोहित कांबळे, रमेश कांबळे, सुनंदा संगपाळ, शीलाबाई कांबळे, बाळाबाई शिंदे, विजय झेंडे, शंकर धाबे, राजू लालसरे, लखन कांबळे हे मंडळींनी आंदोलनास पाठिंबा देऊन जोपर्यंत संबंधित कुटुंबाला न्याय मिळत नाही आणि कारवाईचा निर्णय मागे घेणार नाही तोपर्यंत करणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। या अचानक करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे विजापूर गुहागर राज्यमार्गावर वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती। या घटनेमुळे परिसरात या प्रकरणात लक्ष घालून समान न्याय धोरण अवलंबावे अशी मागणी जोर धरत आहे। दरम्यान दलित कुटुंबावर झालेल्या या अन्यायामुळे स्थानिक स्तरावर संताप केला जात आहे। जोपर्यंत दुकानाचे कुलूप काढलं नाही तोपर्यंत रास्ता रोको करणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली। यावेळी कडेकोट बंदोबस्त